वेलकम 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 मित्रांनो. इंग्रजी शिका हसत खेळत. सर हाऊ इट इज पॉसिबल? हसत खेळत जर बसलो तर इंग्रजी कसं शिकावं? नाही मित्रांनो, छोट्या छोट्या मुलांना आपल्याला हसत खेळतच शिकवायची असते इंग्रजी, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा. मग सर या ठिकाणी मी सांगणारे महत्वाचे मुद्दे, आज इथे 4-5 मुद्दे लिहित, परंतु या सर्वात महत्वाचा मुद्दा मला वाटला की इंग्रजीचा गेम खेळा. आधी काय करूया आपण? आधी गेम खेळूया. सर कोणता गेम खेळणार? आता मी तुम्हाला काय करणार आहे, एक वस्तू दाखवणार, मग तुम्ही त्याचं नाव ओळखायचं. ही वस्तू कोणती आहे सांगा बरं, सांगा मला. काय ती? मँगो. येस, दिस इज मँगो. व्हॉट इज कलर ऑफ दिस मँगो? दिस इज येलो. आहे का नाही? येलो कलर ऑफ मँगो. मित्रांनो, हे तुम्हाला काय करायचे की आपल्या छोट्या छोट्या मुलांना असं वस्तू दाखवायचे, किंवा खाण्याची वस्तू काय असो. आता सर जास्त मुलांना काय आवडतंय? काय आवडतं मुलांना? लड्डू. आता लड्डू आहे का मला? दे बरं एक लड्डू. हा आहे ना, मुद्दाम तुमच्यासाठी मी लड्डू आणलाय. आणलाय का नाही? डू यू वॉन्ट लड्डू? डू यू लाईक? येस येस. डू यू लाईक? येस येस. स्टॉप स्टॉप. बघा मित्रांनो, असं आपल्याला मित्रांनो छोट्या छोट्या त्याला आपल्याला खायच्या वस्तू दाखवा आधी, कारण त्याच्या लक्षात येईल की सर मला लड्डू आवडतो, सरांनी आमच्या लड्डू आणलाय. आता मी तुम्हाला सगळ्याला एक एक लड्डू देणार आहे. इथं माझ्या समोर जे बसले विद्यार्थी आहेत ना, सर्वांना मी एक एक लड्डू देणार आहे. आणि तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि लड्डू खाण्यासाठी आमच्या क्लासमध्ये या. बघा मित्रांनो, हा आहे लड्डू. आय लाईक लड्डू. कलर कोणता याचा? येलो. राईट. आता पुढचं घेऊया. मँगो झाला. आता हे काय मित्रांनो? सांगा सांगा. काय बा? बनाना. राईट. हा आहे बनाना. बनाना म्हणजे केळ. मित्रांनो, जर तुम्ही दररोज दररोज रोज 1-2 केळ खाल्ले तर तुमची सेहत चांगली राहते. आय लाईक बनाना सर. डू यू वॉन्ट बनाना? डू यू वॉन्ट? यस यस. स्टॉप स्टॉप. दे रामाई, रुको. आप देखो आ गए है ऑनियन. ऑनियन मतलब क्या है? कांदा. आप कांदा चाहिए? भाजी खाते ना, चावल, खिचड़ी. खिचड़ी के साथ बहुत बच्चों को प्याज लगता है, उसको प्याज बोलते हैं, कांदा बोलते हैं, असं आपण दोन्हीकडे म्हणतो. मित्रांनो, तुम्हाला हिंदी आणि मराठी मी काय सांगत असेल की काही काही मुलांना वाटतं की सर मला हिंदीमध्ये माहिती सांगत जा, म्हणून मी या ठिकाणी त्याचा प्याज असं म्हणलं. असं आपल्याला छोटे छोटे घरातल्या खायच्या वस्तू घ्या, कोणत्या पण वस्तू घ्या. आता जर वस्तू नसतील तर काय करणार सर? काल्पनिक चित्र काढा आणि त्यांना सांगा सर आता हा टायगर आहे, हा लॉयन आहे, हा जिराफ आहे, हा हत्ती आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण त्याला म्हणतो ना एलिफंट, टायगर, लॉयन, असं आपल्याला त्याला शब्द शिकवायचे आहेत. आता मी या ठिकाणी सांगितलं. आता साधी गोष्ट, हे काय पहा? बॉटल. दिस इज अ बॉटल. असं आपल्याला म्हणायचं. मग तुम्ही काय करायचं मित्रांनो, असेच शब्द माझ्या मागे म्हणायचं. दिस इज अ बॉटल. एकदा ती बॉटल म्हणलं ना, आयुष्यभर विसरत. बॉटल बॉटल बॉटल. लक्षात आलं? अशा छोट्या छोट्या गोष्टी घेऊन आपल्याला मित्रांनो मुलांना शिकवायचं आहे. 100% तुमची मुलं शिकतात ना हसत खेळत. बरं, नो टेन्शन. टेन्शन घ्यायचं नाही. अहो टेन्शन घेतल्यावर इंग्रजी येतच नाही ना. मी तर 5वीला होतो, काय कळ मला अजून बी आठवतंय. 5वी वर्गात गेलो ते सर मला एबीसीडी शिकवायला लागले, आणि पहिल्या काळामध्ये होता लाकडाचा फळा असा, ते नचरणारा खडू कसं तरी आम्हाला दिसायचं. मग सर डायरेक्ट एबीसीडी शिकवायची का? अजिबात नाही. डायरेक्ट एबीसीडी शिकवायची नाही, तर अगोदर त्या मुलांना त्या छोटे छोटे शब्द त्यांच्या कानावर पडले पाहिजे, आणि त्या शब्दांचा अर्थ, त्याचबरोबर त्या शब्दापासून वाक्य तयार करायचं. छोटं रेड पेन. नाही, रेड पेन कोणते? ही आहे रेड पेन. चुकलो ना माझं. ही रेड पेन आहे, ही ब्लॅक पेन आहे, ही ब्ल्यू पेन आहे. दिस इज अ ब्ल्यू पेन, दिस इज अ ब्लॅक पेन, दिस इज अ रेड पेन. असं सोपं सोपं शब्द घ्यायचे आणि त्याला म्हणायला लावायचे. कमीत कमी आपल्याला पहा मित्रांनो असे 5-10 वाक्य नवीन नवीन घ्यायचे आहेत. आता आता हे झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे म्हणजे दुसरा मुद्दा आहे वस्तूंना इंग्रजी नाव द्या. आता सांगा बरं, याला काय म्हणू मी? पेन. इथे लिहा ना पेन. व्हॉट इज दिस? घरामध्ये वस्तू आहे ना, घरातील कोणती वस्तू? व्हॉट इज दिस? ते म्हणतो सर टेबल. TABLE टेबल. शब्द लिहून घ्या, त्याचा अर्थ समजून टाका. व्हॉट इज दिस? दिस इज फॅन. आता माझ्या जवळ आहे ना जे, ती मी तुम्हाला सांगतो. दिस इज टीव्ही. व्हॉट इज दिस? वॉच. व्हॉट इज दिस? गेट. गेट. डोअर. विंडो.
आता पहा, भाज्या क्वाट, बरोबर, क्वाट, बेड. म्हणजे मित्रांनो आपल्या घरामध्ये ज्या पॉट कितीतरी शब्द माझ्या आजूबाजूला माझ्या पसारा सामान्य घरामध्ये फ्रीज आहे, कूलर आहे, वॉशिंग मशीन आहे का नाही. त्यानंतर काय तिकडं व्हॉट इज दिस, टिफिन आहे, पॉट्स आहेत, डबे आहेत, डबे छोटे छोटे. म्हणजे पहा असं आपल्याला मित्रांनो त्या मुलांना सांगायचं आहे आणि त्याच्याकडून त्याची नावं लिहून घ्यायची आहेत. त्यांना सांगायचं बघ कपाट आहे, सुटकेस आहे का नाही. आजूबाजूला जे म्हणजे बॅग आहे, फॅन आहे छोटा, कितीतरी वस्तू आहेत. मग मित्रांनो वस्तूंना इंग्रजी नाव द्यायला सांगा. छोटे छोटे वस्तू घ्यायच्यात आणि त्यांना. दुसरा मुद्दा आहे अभिनय करून इंग्रजी बोला. तर भागो भागो बच्चो भागो. अरे क्या करे सर, आपको दौड़ना आता है क्या सर? मेरे को तो उतना दौड़ना नहीं आता, मगर मेरे बच्चों के लिए मुझे भागना पड़ता है. भागो उसको बोलते हैं रन. म्हणजे मित्रांनो रन म्हणजे पण इट, इट, इट म्हणजे काय ओळखून घ्या. आता मी सांगणार नाही. इट ऍक्शन करा फक्त आणि मुलांना सांगा इट 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 अँड इट अ लड्डू. आता इट, आय एम इटिंग, काय खायलो मी? आय एम इटिंग मँगो. म्हणजे पहा तुम्हाला पण म्हणा बरं, तुम्ही म्हणा आय एम इटिंग मँगो, आय एम इटिंग बनाना, आय एम इटिंग लड्डू. एवढं जरी म्हणलं मित्रांनो तर तुमचं लेकरू 100% हसत खेळत शिकून जातं. पुढचं आहे जप, मारा उड्या, मारा जप. अरे उड्या मारा की बाळांनो, हातात मोबाईल पडत नाही, मोबाईल जरा मारा उड्या, जम्प. किती तुम्हाला आनंद होत असेल बरं. गुरुजी सुद्धा आमच्यासोबत उड्या मारतात. तुमच्या मॅडम तुमच्यासोबत जेव्हा उड्या मारतात ना, त्या लहान मुलांना लय आनंद आहे. अरे बाबा आमच्या मॅडम सुद्धा आमच्यासोबत उड्या मारतायत. मॅडम सुद्धा फुगडी खेळतात लहान लेकरांसंग. एवढंच बाळ असते हो, 8-7-8 वर्षाचं, त्यासोबत फुगडी खेळा, किती आनंद भेटतो. दमलो रे बापा. स्लीप, स्लीप म्हणजे काय? झोपणे. क्लाइम म्हणजे चढणे. स्विम म्हणजे पोहणे. म्हणजे कितीतरी असे आपल्याला अभिनय करून दाखवतात. आता मी काय करू खबर मुलांना, नदीमध्ये पोहायलो, मी उड्या मारायलो, मी खायलो, मी लिहायलो, मी ऍक्शन करा फक्त. काय सांगा बरं आता हे ऍक्शन माझ्या समोर काय पुस्तक आहे तर मी काय करत असेल तुम्हाला कमेंट मध्ये सांगा, मी सांगणार. पुढे आहे इंग्रजी गाणी ऐका, म्हणा राईम्स. आता इंग्रजी गाणी सर कोणती, तुम्ही मोबाईलवर जा, युट्यूबवर जा, टाका ए बी सी डी ई एफ जी कमाऊन सोनू रेडी विथ मी. कविता कोण माहिती का नाही? क्लास 2 ला आहे, क्लास 3 ला आहे बघा बरं तुम्ही. ए बी सी डी ई एफ जी कमाऊन सोनू रेडी विथ मी. एच आय जे के एल एम एन काउंट द बुक वी हॅव 10. ओ पी क्यू आर एस टी यू आय एम रीडिंग सो आर यू. यू ही डब्ल्यू एन एक्स वाय झेड. आता पुढची काय ओळ तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा. कितीतरी अशी गाणी आहेत. पण काय सर यामुळे आपलं प्रोनाऊन्सिएशन चांगल्या प्रकारे आपण प्रोनाऊन्सिएशन करू शकतो. म्हणजे त्याचा उच्चार आपण ऐकून ऐकून शिकू शकतो. दुसरी गोष्ट आहे रोज 5 वाक्य बोला. रोज 5 वाक्य काय? गुड मॉर्निंग. आता उठलं, कोणी उठलं? गुड मॉर्निंग. आजोबा उठले, गुड मॉर्निंग आजोबा. लहान लेकरं म्हणते गुड मॉर्निंग आजोबा. ते म्हणत का म्हणाला रे माझ सुनून, इकले बले एक पप्पी दे मला, असं म्हणतात. पहा म्हणजे एवढा आपण त्याला गुड मॉर्निंग म्हणलं की आजोबाला पण वाटत की अरे माझं लेकरू, माझा नातू काहीतरी मला सांगत आहे. पुढे पहा हाऊ आर यू. आता एकदा अशीच पाहुणे आले आमच्या घरी आणि आमचं एक छोटस बाळ होतं नातू. ते म्हणते हाऊ आर यू. आता मी म्हणलं सर अरे बाळा बाळा एकदा बघ अंकल आहेत ना, अंकलला काय हाऊ आर यू अंकल, हाऊ आर यू ग्रँड मदर, हाऊ आर यू आंटी, सगळ्यालाच हाऊ आर यू. ते सगळे म्हणतात आय एम फाईन, आय एम फाईन. पण काय एकदम खेड्यातलं होतं आजोबा, ते मला रे काय म्हणते बाळ हे. ते म्हणते तुम्ही कसे आहात. मग त्याला सांगा, ते म्हणून बाळ मी बरं आहे रे, बरं आहे, माझं आता चालतंय ना, मला बरं आहे, बरं आहे. आता पहा म्हणजे काय सांगायचं इथं की हाऊ आर यू म्हणलं की त्याचा अर्थ त्याला समजतं की तुम्ही कसे आहात. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो आय एम फाईन म्हणलं, मी आता सांगितलं आय एम फाईन. नंतर आहे थँक्यू, थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता नंतर सी यू अगेन, बाय बाय, सी यू अगेन, पुन्हा भेटूया असं आपण म्हणत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो चित्र पाहून वाक्य तयार करा. आता सर चित्र कसं, एखादा मुलगा खेळत आहे तुमच्याकडे, आता माझ्याकडं प्रोजेक्टर आहे माझ्या क्लासमध्ये, त्या प्रोजेक्टवरून दाखवतो, एक चित्र काढतो, मुलगा खेळत आहे. आज चित्र दाखवा म्हणलं आपल्याला युट्यूबवर किंवा गुगलवर कुठेतरी चित्र येते, दाखवायचं आणि एक चित्र येते मुलगा खेळत आहे. मग त्याला आपण काय बोलणार सर, द बॉय इज प्लेइंग. मुलगा उड्या मारताय, उड्या मारणारा मुलगा दाखवायचा. मग ते काय त्याला, द बॉय इज जम्पिंग. द बॉय इज जम्पिंग. एखादा मुलगा वाचत आहे. आता एक मुलगा बसलाय, त्याच्या हातामध्ये पुस्तक आहे आणि ते पुस्तक असं बघायला, मग तो काय करणार, बघायला का नाही ना, तो वाचत आहे. मग काय, द बॉय इज रीडिंग. एखादा मुलगा पोहत आहे, पोहण्याचं करा, द बॉय इज स्विमिंग. पहा, अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला छोटे छोटे कृती घ्यायचे. आता हसणे घ्या, स्माईल, हळू हसणे, स्मित हसणे, स्माईल घ्या. मोठ्यानं हसणे, लॉब घ्या. कुक, स्वयंपाक घ्या. माय मदर इज कुकिंग, माझी आई स्वयंपाक करत आहे. माय वाईफ इज स्लीपिंग, माझी बायको झोपत आहे. किती तरी बोल. माय डॉटर इज रीडिंग, माझी मुलगी वाचत आहे. माय माय बॉय इज वॉचिंग टीव्ही. म्हणजे पहा, कितीतरी असे आपण वाक्य बोलू शकतो. फक्त काय करायचंय, त्याला चित्र दाखवायचे आणि प्रयत्न कर म्हणायचे. पण सर हे प्रयत्न कधी होणार आहे, जेव्हा त्याचे ऍक्शन वर्ब असतील ना. खेळणे, खाणे, पिणे, बोलणे, झोपणे, वाचणे, पोहणे, उड्या मारणे, भांडण करणे, कितीतरी ऍक्शन वाटत ना. आता माझा व्हिडिओ बघा, माझे व्हिडिओ मी टाकले ना, तुम्हाला सगळे येतील. मित्रांनो ते ऍक्शन पार्ट झाले की तुम्हाला एखादं चित्र दाखवलं तर त्या चित्रामध्ये एखादा विद्यार्थी काय करत आहे हे तुम्हाला नक्की समजून जाईल. आणि छोटे छोटे वाक्य ते आपल्या छोट्या बाळांना म्हणायला हवा. आणि काय होईल मग त्यामुळे सर, हीच आहे इंग्रजी शिका हसत हसत खेळत. डोंट बी केअर इंग्लिश गुरुचे. जर तुम्हाला काय अर्थ नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं बाळ छोटं असेल आणि ठीक आहे, तुमच्या मुलाचं वय 5 असेल, 7 असेल, 6च्या पुढे भर, तर 6 ते 12 म्हणजे 6 ते 15 मिनिटं तरी चालेल. तुमच्या मुलाला जर इंग्रजी येत नसेल तर कमेंट मध्ये मला सांगा, सर मला इंग्रजी येत नाही, मी तुम्हाला याचं बेसिक पासून सोडतो. बेसिक बरं, तुला एबीसीडी पण येत नाही मला, जर तुला काहीच येत नाही, तिथून मी सुरुवात करून तुझ्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट, 1 रुपया मला लागत नाही. त्यामुळं तुम्ही माझ्या फक्त चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा मला इंग्रजी येत नाही. 100% तुम्हाला पहिल्यापासून बेसिक पासून तुम्हाला इंग्रजी फ्रीमध्ये मी तुम्हाला त्याची माहिती देऊ शकतो. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. अगोदर माझा लाईव्ह क्लास पण येत आहेत, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि लाईव्ह क्लासला जॉईन व्हायचं असेल फ्रीमध्ये तर त्या ठिकाणी सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.